हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्व छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्य जगत असताना दुःख भरपूर आहे. आयुष्याचं हे गणित सोडवण्याचा प्रयत्न करा आणि आनंदी राहा. आज प्रत्येक जण आपल्या प्रपंचासाठी, आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या आईवडिलांसाठी प्रपंचाचा गाडा ओढत आहे. मग त्यामध्ये दुःख, भावना, हाल, अपेक्षा हे सर्व सहन करत आयुष्य पुढे सरकत आहे. मग ह्या आयुष्यावर आपण आज बोलूया. आज माझ्या काही बहिणी असतील, ते उठून आपल्या संसारासाठी भरपूर काही करतात. सकाळ झाल्यापासून कामे सुरू होतात घरातील, त्यानंतर जेवण हे ते सर्व त्यात आलं. आणि हे जे कौतुक आहे ते कुठेतरी म्हणजे चालू जीवनात कमी होत आहे. त्यांचं हे कौतुक करा. त्यासोबतच माझे काही मित्र असतील, ते जॉबसाठी धावपळ करतायत. अर्धवट उपाशी राहून घरच्यांचा जर कॉल आला तर सांगत आहेत की आई जेवण झालं माझं, जेवलो, म्हणजे खोटं बोलून असं सर्वांचं दिनचर्या म्हणजे जीवनाचा प्रवास चालू आहे. मग आपण आपल्या ज्या भावना आहेत, आपली जी स्माईल आहे चेहऱ्यावरची, ते आपण कुठेतरी या प्रपंचाच्या ओघात विसरत चालले. म्हणजे जर हसायला आले तर आजकाल कोणी हसत नाही. तर हा जो व्हिडिओ बघत असेल तो प्रत्येक जण माझा फॅमिली मेंबर आहे. आणि कसं आहे, आयुष्य जगत असताना काही भावना पण आपण भावना कमी होत चाललेली आहेत. आज कोणतीही व्यक्ती मन मोकळेपणाने हसत नाही. नात्यांमध्ये सुसंवाद असतो तो पण हरवतोय. जो तो काम, घर, म्हणजे एवढंच आयुष्य आहे आपलं. मग विचार आला की आपण आयुष्यावर बोलूया, मनातील भावना व्यक्त करूया. आज जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल, 1 मिनिटासाठी चेहऱ्यावरती स्माईल आणा. बघा तुमचं आयुष्य आणि तुमचा जीवनाचा प्रवास किती सुखकर होईल. लहानपण असताना मुक्तपणे, स्वच्छंदपणे आपण बागडायचो ते दिवस आठवा. बाबांचं बोट धरून तो बाबांचा स्पर्श हाताचा, आज तो अनुभवा. चॉकलेटसाठी किंवा खाऊसाठी आजीकडे हट्ट करणारा तो लहान मुलगा तुमच्यातला कुठेतरी हरवला गेलाय. ते बालपण हरवलंय. त्या बालपण जगता यायला पाहिजे पुन्हा. आज बरेच लोक, बरेच माझे मित्रमंडळी, ताई टेन्शन घेतात. रात्रभर त्यांना झोप लागत नाही. जीवनाची वाटचाल चालू आहे, प्रवास चालू आहे, प्रपंचासाठी सर्व चालू आहे, पण स्वतःची काळजी घेणं आजकालचा माणूस विसरलाय. मग असं का होत चाललंय? तर यासाठी आहे भावना, त्या व्यक्त व्हायला पाहिजे. रडायला आलं तर रडा. आज व्हिडिओ बघणारा प्रत्येक जण फॅमिली मेंबर आहे, सुरुवातीला सांगितलं. मग आपली फॅमिली हे युट्यूब फॅमिली, यामध्ये प्रत्येक जण माझा फॅमिली मेंबर आहे. त्या हिशोबाने आज जर रडायला आलं तर रडा. बालपणीचे दिवस आठवा. काही आलं पण व्यक्त व्हा स्वतःशी. आणि जे मनातील ओझं असेल, ताण असतील, तणाव असतील, ते बाजूला सारा. आणि आयुष्याची सुरुवात बघा किती सुंदर होते. काम आयुष्यभर करायचंय. जीवन किंवा जन्माला माणूस एकचदा येतो. मग त्यासाठी आज वेळ काढून हसा. रडायला आलं तर रडा. स्वतःसाठी व्यक्त व्हा, इतरांकडे व्यक्त व्हा. आज तुम्हाला असं वाटत असेल की मी पूर्वी हसायचा, पूर्वीसारखा आज जगा. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा कधी आजची डेट येणार नाही. म्हणून आज आनंदी राहा. हळूहळू ही सवय
स्वीकारा, ऍक्सेप्ट करा आणि बघा तुमच्या आयुष्याचं सोनं होतं. पण आजकाल माणसे एकटेच असतात, तेच टेन्शन घेतात. काहींना तर झोप पण नाही लागत, इव्हन झोपेच्या गोळ्या घेतील. कोणाला बीपीचा त्रास आहे, कोणाला शुगरचा त्रास आहे, असे भरपूर त्रास घेऊन किंवा त्यांना आजाराने वेळ म्हणजे घेरलेला आहे, तरी प्रपंचासाठी ते जगत आहेत. सर्वांचा मी आदर करतो, कारण हे दुःख प्रत्येक क्षणाला आपल्या वाटेत, कारण हे आयुष्य आपल्या जीवनाच्या ज्या प्रत्येक वाटा आहेत त्यामध्ये दुःख घेऊन येतं. तरी आपण जगतोय, प्रपंच चालू आहे, पण माणूस आजकाल व्यक्तच होत नाही. मग आज वेळ आहे, व्यक्त व्हा. असा आपलं बालपण आठवा, आपलं कॉलेज जीवन आठवा, आपले शाळेतील दिवस आठवा, आपले म्हणजे जे मित्र असतील त्यांना आठवा. एक क्षण स्वतःमध्ये विचार करा की किती दिवस झालात तुम्ही हसलात का. म्हणजे आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला बघा की मी हा तोच व्यक्ती किंवा मी आहे काय की मी पूर्वी हसायचा. आज हसणे तर बंदच असू द्या. सुसंवाद किंवा त्याला आपण बोलतो कम्युनिकेशन, मी खरंच पूर्वी जसा बोलायचो तसा आता आजकाल बोलतो काय फॅमिलीशी हे आठवा. आज व्यक्त व्हा. आणि मित्रांनो, जिवंतपणाचं लक्षणच आहे विचारांची देवाणघेवाण करणं. म्हणून प्रत्येक जण आज व्यक्त व्हा. जर तुम्हाला काही वाटलं तर तुमचा मित्र म्हणून मला छान अशा कमेंट्स खाली करा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी नेहमी प्रेरणा ठरतं. मला वाटतं की तुमच्यासाठी असे नवनवीन कॉन्टेंट मी बनवावे तुमच्यातला, म्हणून मला सपोर्ट करा. आता आजकाल मुलांना जॉब नाही मिळत आहे, टेन्शनच्या नावाखाली खूप म्हणजे त्यांना रात्रभर झोप लागत नाही. तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. या व्हिडिओतून असं होईल की प्रेरणा मिळते, जगण्याचा एक मार्ग मिळतो, म्हणजे नॉलेज मिळतं की आयुष्य जगत असताना दुःख तर येणारच आहे. माणूस समाधानी नाही आहे आज. पैसा, प्रपंच किंवा इतर काही गोष्टीमध्ये तो अडकलाय. म्हणून आज स्वतःसाठी जगा. 1 तास 15 मिनिटे स्वतःचा विचार करा. पूर्वीसारखे व्हा. हसा. एखादी डिश आवडली ना, घरी बनवा, खा. आई बाबांना कॉल करा. जर नात्यामध्ये जर का रुसवे फुगवे असतील तर ते बाजूला करा. स्वतः स्वाभिमान बाजूला ठेवा आणि कॉल करा. बघा तुमच्या मनातील जे ओझं असेल ते कमी होईल. कसं आहे, आपण जर ओझं असं घेऊन ठेवलं एका हातावर, काही तासाने आपला हात दुखतो, त्याचप्रमाणे मनातील ओझं आहे ते बाजूला करा. एक उदाहरण देतो. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, सत्य घटना आहे. लग्नपत्रिकेत, आता लग्नाचा सीझन येईल, तर एका लग्नपत्रिकेत भावाने भावाचं नाव टाकलं नाही म्हणून भाऊ सख्या भावाच्या मुलीच्या लग्नाला आला नाही. या छोटे छोटे कारणावरून जो नात्यामध्ये दुरावा निर्माण झालाय तो बाजूला करा. भेटा, बोला, रडा, व्यक्त व्हा. कारण हाताची कळ हातालाच येणार आहे. म्हणून हे रुसवे फुगवे आयुष्य किती आहे माणसाचं ते व्यक्त व्हा. आज व्यक्त होण्यासाठी आयुष्यावरती बोलूया. मित्रांनो, कसं आहे, आयुष्य कोणासाठी थांबणार नाही, चालूच राहणार आहे. वेळ पण जाणारच आहे. आयुष्य पण एकचदा मिळणार आहे. मग रडायला आला तर रडा असं का म्हणतोय? कारण त्या जीवन भावना आहेत, त्या भावना बाहेर पडायला पाहिजेत. मनामध्ये ओझं घेऊन किती दिवस राहणार, टेन्शन घेणार, स्वतःच्या तब्येत खराब करून घेणार. त्यापेक्षा व्यक्त व्हा. तुम्हाला जर वाटलं तर आपण नवीन उपक्रम राबवू. तुमचा सपोर्ट असू द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे कसं आहे,
तुमच्या काही जे प्रॉब्लेम्स असतील ते आपण एकमेकांशी शेअर करून सॉल्व आउट करण्याचा प्रयत्न करू. वाटतं की तुमच्यासाठी असं नवनवीन काहीतरी उपक्रम करायचे, तुमचं काही दुःख कमी कसं होईल हा माझा संकल्प आहे 2026चा. आणि यांनी मला सबस्क्राईब केलंय त्यांचं मनापासून खरंच आभार. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.